हॅलो नमस्कार. मी जो व्हिडिओ बनवला होता इंग्लंडची हॉस्पिटल सिस्टीम, तर त्याच्यावर खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. जवळपास 8 दिवसात 2 मिलियन व्ह्यूज होतील आता. तर त्याबद्दल खूप थँक्यू. आणि लोकांचे खूप वेगवेगळे मत पडले, तर त्याच्यावर मला बोलायचे आणि त्याच्यावर मला महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तर तो व्हिडिओ बघून खूप लोक भारताला खूप शिव्या देत आहेत आणि भारताबद्दल खूप वाईट वाईट बोलत आहेत की आपल्या इथे असं आहे तसं आहे, असं हॉस्पिटल नाही आहे, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असे नाही आहेत, किंवा पॉलिटिक्स किती होतं वगैरे वगैरे बरंच काही. तर याबद्दल मला खूप इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर आत्ता पण मी उभी आहे इंग्लंडमध्येच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं बोलण्याआधी मी हे सांगेन की इंग्लंडमध्ये जी हॉस्पिटल सिस्टीम आहे इथली, ज्याला म्हणतात NHS, नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये मी जॉब करते आणि म्हणून मी त्याबद्दल जास्त सांगू शकते. तर मला काही विशेष गोष्टी सांगायला आवडतील. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, हे सगळ्यात आधी मी सांगेन. तर जसं आपण म्हणतो की पॉझिटिव्ह गोष्टी पण असतात आणि निगेटिव्ह गोष्टी पण असतात. तर इथे पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे की ट्रीटमेंट खूप सुंदर मिळते. हाय क्लास ट्रीटमेंट मिळते सर्वांना. जो पेशंट एकदा ॲडमिट होऊन आतमध्ये येतो, किंवा कुठली पण तुम्हाला एकदा अपॉइंटमेंट मिळाली, किंवा एकदा सर्जरी असेल, तर तुम्ही ॲडमिट होऊन आतमध्ये गेला तर तुम्हाला टॉप क्लास, हाय क्लास सगळ्यांना सर्व्हिस मिळते. गरीब लोकांना आणि श्रीमंतांनासुद्धा. इथे गरीब लोकसुद्धा असतात. पण इथे जसं मी सांगितलं की हे सगळं गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असतात आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स खूपच कमी, बोटावर मोजण्या इतके आहेत. त्याच्यामुळे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच जावं लागतं. आणि इथे डॉक्टरची संख्या खूप कमी आहे, स्टाफ खूप कमी असतो. त्याच्यामुळे NHS स्ट्रगल करतं आहे. आणि अपॉइंटमेंट मिळायला, जर तुम्हाला अर्जंट नसेल, हे खूप महत्त्वाचं आहे, ते सगळं ऑब्झर्व करतात. आणि ज्यांची इमर्जन्सी आहे, जसं की कोणी कॅन्सर पेशंट्स आहेत, जे त्यांच्या जगण्याशी स्ट्रगल करतात, अशांना आधी ट्रीटमेंट्स दिल्या जातात. आणि ज्या लोकांना इमर्जन्सी नाही आहे, जसं की तुम्हाला थोडासा त्रास होतो आहे पण तुम्ही त्याच्यावर निभावू शकता, तर अशांना अक्षरशः 3-3, 4-4 महिन्याचं वेट असतं मोठ्या मोठ्या सर्जरीसाठी सुद्धा आणि अपॉइंटमेंट मिळण्यासाठी सुद्धा. पण ही गोष्ट खूप चांगली वाटते मला, जर कम्पेअर केलं आपण दोन्हीकडे, तर की इथे खूप मोठा डिसॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला थांबून राहावं लागतं आणि वाट बघावी लागते, खूप चिडचिड होते. पण दुसरी बाजू, माझं मत स्वतःचं असं आहे की तुम्हाला सर्जरी करताना किंवा कुठली ट्रीटमेंट देताना फसवलं जात नाही की तुम्हाला ह्याच्याऐवजी ते पण झालं आहे आणि तुमचे सर्जरी खूप लांबवणं किंवा तुमच्याकडून खूप पैसे उकळणं, या गोष्टी इथे होत नाहीत. तर प्रत्येक ठिकाणच्या 2 बाजू आहेत असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटलं मला नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ मी बनवत राहीन. तोपर्यंत बाय.